नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे सप्तर्षी रामायण या स्तोत्रातील शेवटचा श्लोक, फलश्रुतीचा श्लोक आज प्रसारित होत आहे. हा श्लोक सर्व ऋषींनी मिळून रचलेला आहे. ही फलश्रुती आहे. श्रीरामस्य कथा सुधाति मधुरां श्लोकानि मानुत्तमान् ये शृण्वन्ति पठन्ति च प्रतिदिनं ते घौघ विध्वंसिनः श्रीमन्तो बहुपुत्र पौत्र सहिता भुक्त्वेह भोगांशिरं भोगान्ते तु सदार्चितं सुरगणैर्विष्णोर्लभन्ते पदम्. काय म्हणतात फलश्रुतीच्या श्लोकामध्ये? श्रीरामस्य कथा, ही रामकथा अतिशय मधुर आहे, अमृत आहे, सुधा आहे, अमृत आहे आणि अतिशय उत्तमोत्तम श्लोक या रामरक्षित आहेत. जे कोणी हे वाचतील, ऐकतील, दररोज त्याची आवर्तनं करतील, ते अघौघ विध्वंसिना. अघ म्हणजे पाप, ओघ म्हणजे समूह. त्यांच्याकडे जरी किती पापांच्या राशी असतील तरी त्या नष्ट होतील या श्लोकांच्या पठणाने. श्रीमंत होतील लोक, जनश्रीमंत होतील, बहुपुत्र लाभ होईल त्यांना. त्यानंतर अतिशय उत्तमोत्तम भुक्ती मिळेल आणि मुक्ती मिळेल. उत्तमोत्तम भोग, चांगले भोग त्यांच्या वाट्याला येतील आणि हे सर्व सौख्य प्राप्ती झाल्यानंतर अंतिमतः ते विष्णुपदाला प्राप्त होतील. ज्या विष्णुपदाचं वर्णन, ज्या विष्णुपदाचं पूजन सर्व देवगण करतात, अशा सर्व देवगणांनी ज्याचं पूजन केले आहे अशा विष्णुपदाला ते भक्त प्राप्त होतील. म्हणून प्रत्येकाने या सप्तर्षी रामायणातील पूर्ण श्लोकांचे संपूर्ण स्तोत्राचे पठण दररोज करावे. अशा पद्धतीने माझ्या अल्पमतीप्रमाणे मी सप्तर्षी रामायण या पूर्ण स्तोत्राचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यात जर काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण मोठ्या मनाने मला क्षमा करावी. आणि ह्या निमित्ताने एकदा संपूर्ण रामायणाची उजळणी अतिशय संक्षिप्त स्वरूपात करून देण्याचा उद्देश आपला साध्य झालेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि भारतामध्ये कायमस्वरूपी रामराज्य येवो, ही प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि ह्या मालिकेला मी आज इथे पूर्णविराम देतो. जय श्रीराम.